नमस्कार मित्रांनो, मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बऱ्याचदा असं पाहण्यात आलं आहे की जे आपण मराठी टायपिंग जर आपल्या कम्प्युटरवर करतो आहे तर काही अक्षरं आपोआप मिटतात. तुमच्या बाबतीत पण होतं आहे. म्हणजे जर आपण पहिली विलांटी टाईप केली तर तिच्या मागचा जो अक्षर असेल चाललं जातं आहे. होतं आहे का? चला करूयात हा प्रॉब्लेम सॉल्व. टायपिंग करत असताना अक्षर पहिल्यासारखेच पूर्ण टाईप व्हावे, मागचं अक्षर आपोआप उडू नये, यासाठी एक छोटीशी सेटिंग आपल्याला या वर्डमध्ये करावी लागणार आहे. या प्रॅक्टिकली पाहूयात. तर मित्रांनो बघा, इथे मी एक शब्द टाईप करतो आहे आणि आता मी इथे पहिली विलांटी देईल आणि न दाबेल. अरे तर चालल्या गेला. नला पूर्ण करायला गेलो तर न सुद्धा गायब झाला. असं कसं होतं आहे? ले पहिले टाईप केलं त्यातलं प गायब झालं. तुमच्याही बाबतीत असं होतं आहे ना? त्यासाठी फाईल मेनूवर क्लिक करूयात. त्यातून ऑप्शन्स निवडायचे. आता हे ऑफिस 365 असल्यामुळं इथे ऑप्शन्ससाठी मला मोरमध्ये जावं लागेल. मोरवर जाऊन इथे ऑप्शन्स ही कमांड पाहायला मिळेल. तर या ऑप्शनवर मी क्लिक करेल. त्यातल्या हे जे वर्ड ऑप्शन्स आहेत, लेफ्ट साईडचा जो हा सगळा मेनूज आहेत त्यातले ॲडव्हान्सवर मी येईल. या ॲडव्हान्समधून इथे जे आहे यूज सिक्वेन्स चेकिंग आणि टाईप अँड रिप्लेस हे दोन्ही पण मी अनचेक करेल. आधी टाईप अँड रिप्लेसवर अनचेक करेल आणि त्यानंतर यूज सिक्वेन्स चेकिंग यालासुद्धा अनचेक करेल. त्याच्यावर एक क्लिक करेल. या बॉक्समध्ये जेव्हा क्लिक असती तेव्हा हे दोन्ही राईट दिसतात. आपल्याला हे राईट याचे काढून घ्यायचे आहेत. ठीक आहे, आणि याला ओके करायचं आहे. आता जर मी काही टाईप केलं तर हा शब्द मिटला नाही आणि व्यवस्थित आपली टायपिंग झालेली आहे. बघा, ठीक आहे. तर ही होती एक शॉर्ट स्टोरी. आपल्या मराठी टायपिंगमध्ये जे पहिले अक्षरं उडत होते ते आता अक्षरं आपले डिलीट होणार नाही आपोआप. चला भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.